या अभंगामध्ये म्हणतात की मला या मोहमायामध्ये अडकायचं नाही आणि मला माझ्या विठ्ठलाकडे जायचं आहे, असं त्या अभंगाद्वारे म्हणत आहेत. सकळी माझी बोळवण करा, परतनी घरा जावे तुम्ही. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. वाढवून दिले एकाचे हाती, सकळ निश्चिंती झाली तेथे. आता मज जावे प्राणेश्वरावे सवे, मी माझी भावे अनुसरलो. वाढविता लोभ होईल उशीर, अवघीच स्थिर करा ठाई. धर्म अर्थ काम झाला एके ठाई, मिळविला जिही हाताहात. तुका म्हणे तुम्हा आम्हा हेची भेटी, उरल्या त्या गोष्टी बोलावया. तर काय म्हणतात, तुम्ही सर्वजण आता मला येथेच निरोप द्या आणि आपापल्या घरी परत जा. तुम्ही आपल्या वेदविहित वर्णाश्रम धर्माप्रमाणे वागाल तर तुमचे कल्याण होईल. हा माझा आशीर्वाद तुम्हा सर्वांना आहे आणि तो माझा आशीर्वाद तुम्ही घ्यावा. तुम्ही सर्वांनी माझी इतकी दिवस पालनपोषण करून आता मला एका देवाच्या स्वाधीन केले आहे. त्यामुळं माझी चिंता दूर झाली आहे. आता मला माझ्या प्राणेश्वराबरोबर देवाबरोबर जायचे आहे. मी माझ्या भक्तिभावाच्या बळानेच देवाबरोबर जात आहे. तुम्ही जर माझ्याशी प्रेमाच्या गोष्टी करत बसला तर मला जाण्यास उशीर होईल. याकरता अंतःकरणातील माझ्याविषयीचे प्रेम, माझ्या वियोगामुळे होणारे दुःख, हे सर्व विकार जागच्या जागीच तुम्ही शांत करा. लोक हो, ज्यांनी याच देहात तातडी करून धर्म अर्थ काम आणि मोक्ष एकत्र संपादन केले असतील ते धन्य आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आता तुमची आमची शेवटची भेट आहे. मी गेल्यावर माझ्या संबंधाने बोलण्याकरता तेवढ्या गोष्टी शिल्लक राहतील. आणि अशा प्रकारे तुकाराम महाराजांना आपल्या विठ्ठलाकडे जायचं आहे, विठ्ठलाशी एकरूप व्हायचं आहे. रामकृष्ण हरी.